श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 17 जुलैला आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ती म्हणजे पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशीमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे। कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते। आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीलाही अधिक महत्त्व दिलं जातं। महाराष्ट्रात निघणाऱ्या पायी वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखी वाढून जाते। हा वारकरी संप्रदायासाठी सर्वात मोठा उत्सव आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो संख्येने वारकरी आणि भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात। याला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं। आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात। या काळात सर्व शुभ कार्य थांबतात। भगवान विष्णू 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असे म्हणतात। या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते। या दिवशी सकाळपासूनच सर्वार्थ सिद्ध योग तयार होणार असल्यामुळे या दिवशी केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग, अमृत सिद्ध योग, शुभ योग आणि शुक्ल योग तयार होत आहेत। हे सर्व योग पूजा, शुभ कार्य त्याचबरोबर केले जाणाऱ्या उपायांकरता अतिशय चांगले मानले जातात। या काळामध्ये केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे। आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी घरात या झाडाचं फक्त एक मूळ घेऊन यायचं आहे। हे मूळ आपल्या घरी घेऊन आल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून अशी कृपा होणार आहे आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व संकट दूर होणारच आहेत। पण फक्त 24 तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्ता उठून स्नान करायचे। स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा ही करून घ्यायची। जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळाची मूर्ती ही प्रत्येकाच्या घरोघरी असते, तर आपल्याला एक तामण घ्यायचे, त्यामध्ये आपल्याला मूर्ती ही ठेवून घ्यायची आणि त्याला आपल्याला पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा घालून घ्यायचा आहे। पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं। धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचे। त्यांना पिवळी फुलं त्याचबरोबर पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सर्वात प्रिय आहे त्यांना ती म्हणजे तुळस। त्याचबरोबर केळीचा नैवेद्य आवर्जून तुम्ही दाखवून घ्या। अशा रीतीने आपल्याला श्रीहरी विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी आहे ती करायची। आता हा जो उपाय आहे तो तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकतात। आता हा उपाय तुम्हाला का करायचा तर बघा, तुम्ही खूप मेहनत करतात, खूप कष्ट करतात, कष्ट करून सुद्धा जर तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ ही मिळत नसेल, त्यामुळे तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहत नसेल, घरामध्ये दारिद्र्य आलं असेल, घरामध्ये जर वारंवार भांडणं, कटकटी, कलह, आजारपण येत असेल, तर तुम्हाला हा उपाय करायचा। हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळायला लागेल। त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती प्राप्त व्हायला लागेल। तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ज्या झाडाचं मूळ घेऊन यायचं आहे ते म्हणजे केळीचं। सनातन धर्मात अनेक झाडे आणि वनस्पतींना पवित्र मानले गेले आहे। पिंपळ, तुळस, केळी, आवळा, शमी यासारखी झाडे आणि वनस्पती त्यात विशेष आहे। असे मानले जाते की अशा पवित्र वृक्ष आणि वनस्पतींवर देवी देवता वास करतात। पुराणातही केळीच्या झाडाचं वर्णन केलेलं आहे। जगाचे पालनहर्ता भगवान विष्णू या वृक्षात वास करतात, ज्यामध्ये त्यांचे मूळ आणि पाने हे देवगुरु बृहस्पतीचे निवासस्थान मानले जाते। आणि जो पण भक्त एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा करतो, सेवा करतो, त्याच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक समस्या तर दूर होतातच होतात, पण त्याच्या प्रत्येक मनोकामना सुद्धा पूर्ण होतात।
तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे, त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा तयार करायचा. ह्या दिव्यामध्ये 2 वातीची एक वात लावायची आणि त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप आपल्याला टाकायचं. असा हा एक दिवा आणि त्याचबरोबर हे जल घेऊन जायचं आपल्याला केळीच्या झाडाजवळ. सर्वप्रथम केळीच्या झाडाजवळ गेल्यावर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला ह्या झाडाला जल हे अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत जल अर्पण करायचं. त्यानंतर ह्या झाडाला आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या. प्रदक्षिणा मारताना सुद्धा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा मारायच्या. त्यानंतर ह्या झाडाला आपल्याला आपला उजवा हात स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते. त्यानंतर आपल्याला हात जोडून श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करायची, त्यांना क्षमा मागायची की आपण ह्या झाडाचे एक मूळ जे आहे ते तोडणार आहेत, कारण एकादशी तिथीला आपल्याला कोणत्याही झाडाचं पान किंवा फूल काही तोडायचं नसतं. म्हणून आपल्याला क्षमा मागायची आणि अगदी छोटंसं मूळ जे आहे ते आपल्याला केळीच्या झाडाचं तोडायचं आहे आणि ते मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे. मूळ घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पिवळ्या रंगाचा छोटा कपडा घ्यायचा आहे, त्यावर हे आपल्याला मूळ ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटलीसारखी तयार करायची आहे. देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं. हे मूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं. जर तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही बोला, नाही वाचता येत असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या, श्रवण केलं तरीही चालणार आहे. त्याचबरोबर आपल्याला 1 माळ ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जपसुद्धा करायचं. अतिशय उच्च कोटीच्या ह्या दोन्ही सेवा आहेत. हा सेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू अतिशय प्रसन्न होतात आणि ही जी पोटली आहे ती ह्या सेवा केल्यामुळे अभिमंत्रित होते. त्यानंतर ही पोटली आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी समोर आपल्या मनातली इच्छा बोलून ठेवायची आहे. काही वेळा करता आपल्याला ही पोटली तिथेच ठेवायची आहे. अगदी तुम्ही सकाळी पोटली ठेवली, तुम्ही संध्याकाळी तिकडनं उचलली तरी चालणार आहे किंवा 1-2 तासाने उचलली तरी चालणार आहे. ही पोटली तिकडनं उचलायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो, जर तुम्ही घराकरता उपाय करत असेल तर आपल्या घराच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही व्यवसायासंबंधित हा उपाय करत असेल तर तुमच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तिथे ठेवायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दारिद्र्य आहे ते नष्ट होतं. आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळायला लागते. त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते, ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगतीही होत असते. आषाढी एकादशीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.